नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनुपमा व्लॉगमध्ये। तर आज एक सुंदरसा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे। कालच आपली अमावस्या झालेली आहे आणि अमावस्यानंतर जो पहिला सोमवार येतो तो त्या सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय खूप साधा सरळ आहे। तर उपायासाठी आपल्याला काय करायचे, कच्चं दूध घ्यायचे। दूध गाईचं असेल तर खूपच चांगलं। तर आपल्याला कच्चं दूध घ्यायचे, थोडंसं आपल्याला 1 चमचाभर 2 चमचाभर कच्चं दूध घ्यायचे गाईचं। आणि त्यात जर तुम्हाला पाणी मिक्स करायचं असेल तर पाणी मिक्स करू शकता, नसेल तर नुसतं कच्चं दूध घ्यायचं। आणि शिवलिंगावर आपल्याला काय करायचे, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत हे कच्चं दूध आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे। तुम्ही जर घरी करत असाल तर घरी करू शकता, पण जर मंदिरात जाऊन करत असाल तर खूपच चांगलं। तर मंदिरात जाऊन आपल्याला हे कच्चं दूध शिवलिंगावर अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्याला बेलफूल जे काय अर्पण करायचे ते अर्पण करून तिथेच बसून आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असताना जर तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरत असाल तर खूपच चांगलं। जर नसेल रुद्राक्षाची माळ तर तुम्ही 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिट जेवढं तुमच्याकडून शक्य आहे तेवढ्या वेळ हा जप करायचा आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा। आणि ही सगळी पूजा करून आपण घरी आल्यावर किंवा तिथेच आपण जर शक्य होईल तिथे जी कोणी लोक असतील आलेली मंदिरात, त्यांना आपण दुधापासून बनलेले पदार्थ आपल्याला त्यांना द्यायचे। जसं म्हणजे मसाला दूध असेल किंवा लस्सी असेल, जे काही दुधापासून बनलेले पदार्थ असतील ते आपल्याला तिथं सगळ्यांमध्ये वाटायचे। तिथं जर नाही झालं, तुम्ही जर घरी करत असाल हे, तर आपल्या घरी आपण सगळ्यांना हे पदार्थ दुधापासून बनलेले द्यायचे। तुम्हाला कुणाला बोलून द्यायचे असतील तसे देऊ शकता, किंवा आपल्या घरी जे कोणी असतं त्या सगळ्यांना हे दुधाचे पदार्थ आपल्याला द्यायचे आणि आपली इच्छा बोलायची। अमावस्यानंतर जो पहिला सोमवार येईल त्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपली इच्छा कुठलीही असो पूर्ण होते। एकच इच्छा नाही, तुम्ही प्रत्येक अमावस्यानंतर जो कोणता पहिला सोमवार येईल त्या प्रत्येक सोमवारीही आपल्याला उपाय करता येतो आणि आपली इच्छा म्हणता येते। पण या दिवशी जर शक्य असेल तेवढे तुम्ही पांढरे कपडे घातले तर खूप चांगलं। पूर्ण पांढरे कपडे नाही घालायचेत आपल्याला, पण होईल तेवढं। समजा जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर टॉप पांढरा घातला असेल, किंवा साडी घालत असाल तर साडी थोडी म्हणजे मिक्स पांढऱ्या कलरची असेल, ऑफ व्हाईट कलरची असेल, होईल तेवढे आपल्याला त्या दिवशी पांढरे कपडे पण घालायचेत आणि हा उपाय करायचा। या उपायामुळे प्रत्येक इच्छा, तुमची कुठलीही इच्छा असो ती पूर्ण होईल। पण मनोभावी कुठलाही उपाय करत असताना आपल्याला एक करायचे की उगीच आता कोणीतरी सांगते म्हणून करायचंय, किंवा उगीच काहीतरी कोणी सांगतंय त्यात काय एवढं असं न करता श्रद्धापूर्वक उपाय करायचा आहे। तुम्हाला हा उपाय खूप फलदायी ठरेल, तुम्ही नक्की करा आणि प्रत्येक अमावस्यानंतरही करू शकता। येणाऱ्या पहिल्या सोमवारी रिपीट करू शकता। इच्छा एकच करायची असं काही नाही, तुमची जी जी इच्छा असेल ती प्रत्येक इच्छा तुम्ही प्रत्येक अमावस्यानंतर येणाऱ्या सोमवारी भगवान आपल्या महादेवांना मागू शकता। नक्की हा उपाय करा, तुम्हाला खूप फरक जाणवेल। पुढच्या अमावस्येच्या नंतर जो सोमवार येईल तेव्हा तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय फरक पडला।